दरम्यान राज्यसभेवर कोण जाईल याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पंकजा मुंडेंना कोणतं पद द्यायचं हे वरिष्ठ ठरवतील असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेची चर्चा झाली नाही असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपमधील एक मोठे नेते राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतल्याचं बोललं जात होतं आणि त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेविषयी त्यांच्यासोबत चर्चा केल्याचंही बोललं जात होतं। पण पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेची चर्चा झाली नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं। पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे। कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही। एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली। कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।